अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री सेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण श्री शिवलीलामृत ग्रंथातील अध्याय 11 ज्याला रुद्र अध्याय देखील म्हणतात, तर या 11व्या अध्यायाविषयी आपण माहिती घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्री शिवलीलामृत या पूर्ण ग्रंथाचे पारायण कसे करायचे, त्याचे महत्त्व काय आहे, कोणत्या नियमांचे पालन करायचे, त्याचबरोबर पाठाची मांडणी कशी करायची याविषयीची माहिती मी याआधी अपलोड केलेल्या शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण कसे करायचे या व्हिडिओमध्ये दिली आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तेव्हा तो व्हिडिओ नक्की पहा व लाईक शेअर जरूर करा. चला तर मग आता या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री शिवलीलामृत या दिव्य ग्रंथातील अध्याय 11 याला रुद्र अध्याय देखील म्हटले जाते. कारण जर तुम्हाला शिवलीलामृत या पूर्ण ग्रंथाचे पारायण करणे काही कारणास्तव शक्य नसेल तर कमीत कमी शिवलीलामृतातील 11व्या अध्यायाचे नित्य पठण करायचे आहे. कारण रुद्र अध्यायाच्या पाठा इतकेच याचे महत्त्व आहे आणि अगदी सर्व संकटांपासून, सर्व व्याधींपासून, सर्व रोगांपासून तुमचं रक्षण होऊन तुमची प्रगती होईल, संततीचे मार्ग मोकळे होतील. तुम्ही रुद्राध्यायाचे देखील पारायण करू शकता किंवा दररोज एक वेळा वाचले तरीही चालू शकते. जर तुमच्याकडे जास्तीचा वेळ असेल तर तुम्ही दिवसातून 3 वेळा देखील 11व्या अध्यायाचे पठण करू शकता. पारायण केल्याचे जे फळ मिळते तेच फळ या 11व्या अध्यायाचे पठण केल्याने मिळते आणि आपण ही सेवा अगदी मनोभावे केली तर त्याचे फळ तर तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि जर तुम्हाला शक्य नसते तर मग संध्याकाळी म्हणजे प्रदोषकाळी या 11व्या अध्यायाचे पठण करू शकतात. आणि जर तुम्हाला नित्य पठण करणे शक्य नसेल तर श्रावणात दर सोमवारी किंवा दररोज देखील याचे पठण करू शकतात. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही याचे पठण करू शकतात. या अध्यायात महानंदा, सुधर्म व तारक यांची कथा आहे. शिवलीलामृतातील 11व्या अध्याय वाचल्याने तुमचे दुःख, त्रास, बाहेरील बाधा या सर्व जाऊन त्याचबरोबर मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. संतती संबंधित समस्या दूर होतील. हा अध्याय अतिशय पवित्र आहे. या अध्यायात 181 ओव्या आहेत आणि हे प्राकृतमध्ये आहे, पूर्ण संस्कृत नाहीये, त्यामुळे ते तुम्हाला वाचायलाही सोपे जाईल. फक्त 15 मिनिटात ते वाचून शिवलीलामृत पारायणाचे फळ तुम्हाला मिळावे असे वाटत असेल तर नक्कीच तुम्ही हा 11वा अध्याय वाचा. त्याचबरोबर तुम्हाला नित्यपठणाच्या 42 ओव्या वाचायच्या आहेत. परत एकदा सांगते, शिवलीलामृताचा 11वा अध्याय पठण करायचा आहे. नित्यपठणाच्या 42 ओव्या देखील वाचायच्या आहेत. ही सेवा प्रदोष समयी करायची आहे. प्रदोष समय हा सूर्यास्ताच्या आधी 1.5 तास आणि नंतर 1.5 तास असतो. तुम्हाला सकाळी घरातील कामे, जॉब यामुळे बिझी असाल तरी तुम्ही संध्याकाळी प्रदोष समयी ही सेवा करू शकतात. कारण भगवान शिवशंकरांची सेवा ही संध्याकाळी म्हणजेच प्रदोष समयीच्या काळात करायची असते. तुम्ही ही सेवा सकाळी केली तरी चालते, काहीच प्रॉब्लेम नाही, पण संध्याकाळी केली तर अतिउत्तम. पण सेवा करणे जरुरी आहे. तसेच नित्यसेवेच्या ओव्यांमध्ये असे सांगितले आहे की तुम्ही याचे श्रवण आणि वाचन केले. श्रवण म्हणजे ऐकणे. जर तुम्ही या ओव्यांना ऐकले किंवा वाचले तरी तुम्हाला सारखे फळ मिळते. म्हणून जर तुम्हाला वाचणे शक्य नसेल तर तुम्ही या ओव्यांचे श्रवण जरूर करावे. तुमचे काम सुरू असताना देखील तुम्ही श्रवण करू शकता. यूट्यूबवर नित्यपठणाच्या 42 ओव्यांचे व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध होतीलच, तर ते तुम्ही नक्की श्रवण करा. खूप प्रभावी ही सेवा आहे. शिवलीलामृत पारायण करणे तुम्हाला शक्य नसेल तर शिवलीलामृतचा 11वा अध्याय आणि नित्यपठणाच्या 42 ओव्या या तुम्हाला वाचायच्या आहेत आणि तुम्ही त्या नक्की वाचाल किंवा श्रवण कराल. देवाधिदेव महादेव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर जरूर करा व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा. पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. ओम नमः शिवाय.